आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील आमदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या किळसवाण्या पद्धतीनं जरांगे त्या ठिकाणी बोलतायत, जरांगेच्या मागे बोलवते धनी या राज्यातली जी नेते मंडळी आहे त्या संदर्भामध्ये सर्व आमदारांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली आणि आता यापुढे देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्द या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारचं भूमिका त्या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी या ठिकाणी घेतली। खरं म्हणजे जरांगेचे बोलवते धनी या आंदोलनाला खतपाणी कसं घातलं, महाविकास आघाडीची लोक यामध्ये कशी आहेत, याचे अनेक किस्से या ठिकाणी समोर त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील, दस्तूर खुद्द शरद पवार साहेब आणि त्यांची महाविकास आघाडी हे त्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनाला पुन्हा बळ देण्याचा आणि राज्यात अशा प्रकारचं स्फोटक वातावरण करण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत। खरं म्हणजे मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं, हायकोर्टात टिकलं होतं, सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं। नंतरच्या कालावधीमध्ये ते आरक्षण उद्धव ठाकरे देऊ शकले नाहीत। पुन्हा आता या ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलन झालं, प्रश्न मराठा समाजाचा होताच। त्या भावनांशी सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे सरकार सहमत होतं आणि म्हणून मराठा समाजाच्या भावना त्या ठिकाणी समजून 10% आरक्षण या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी पुन्हा या सरकारनं घेतला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे मराठा समाजामध्ये समाधान आहे। जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, जरांगेच्या नावावर मराठा समाजाने सातबारा केलेला नाही आहे हे मी विधिमंडळात बोललो, आज पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतोय। आणि संपूर्णपणे मराठा समाज हा सरकारच्या भूमिकेशी सहमत आहे आणि त्याच्यामुळे आता राज्यामध्ये चांगलं मराठा समाजामध्ये वातावरण आहे। कोणी या ठिकाणी वातावरण प्रक्षोभक करण्याचा प्रयत्न करू नये। आणि मागच्या वेळेला वातावरण संतप्त होतं, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय होता आणि त्याच्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन त्या ठिकाणी आम्ही दिली नाही। त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व जे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आज आपल्या माध्यमातून इशारा देतो, खबरदार जर या ठिकाणी कोण त्या ठिकाणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करणार असाल, राजकारण विकासाचं करा, जनतेमध्ये जाऊन करा, पण असा पळपुटा धंदा जे स्वतःला नेते बोलतात त्यांनी असा मागणा काड्या घालण्याचा करू नये। आणि जर केलात तर तुम्हाला ठोक जशाच तसं उत्तर भारतीय जनता पार्टी, मराठा समाजातले सारे नेते या ठिकाणी देतील अशाही प्रकारचा आपल्या माध्यमातून स्पष्टपणे नम्र इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो। सर, एकंदरीतच खालच्या पातळीची टीका काल केली होती जरांगे पाटील, त्यांच्यावर काही कारवाईची मागणी करणार का तुम्ही? नाही, या संदर्भामध्ये निश्चितच भूमिका आम्ही घेतोय, कारण कुठल्याही नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे। बरं, आंदोलनातला विषयही संपलेला आहे, परंतु आता अहंकारानं एवढं पछाडलेलं आहे, प्रसिद्धीची एवढी नशा लागलेली आहे की आंदोलन चालू राहावं, मी रोज टीव्हीवर दिसला पाहिजे, मी म्हणजे बोर्ड दाखवली तसं झालं पाहिजे, असं जे काही एक स्वतःच्या बाबतीत चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे, त्यातनं फ्रस्ट्रेशन येतं आहे। कारण आंदोलनाचा विषय संपला का तर मराठा समाजाला आरक्षण दिलं, बाकी जे विषय आहेत अनेक सोयी सवलती मराठा समाजाला दिलेल्या आहेत। सरकार सकारात्मक आहे का तर मुख्यमंत्री स्वतः छत्रपतींच्या पायाला स्पर्श करून सांगितलं होतं, त्यांनी केलं, अजूनही काही असेल तर ती करण्याची तयारी आहे। मग विषय संपल्यावर परत त्या ठिकाणी कशासाठी सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या?
त्याच्यामुळे जरांगे हे एक प्यादा आहे. जरांगे हे प्याद्यासारखा जरांगेचा वापर महाविकास आघाडीचे नेते करतायत आणि दुर्दैवानं जरांगे त्याला बळी पडतायत. प्रामाणिक भूमिका होती म्हणून संपूर्ण मराठा समाज आम्ही पक्षाची लेबल बाजूला ठेवून सगळेजण मराठा समाज जरांगेच्या भूमिकेशी सहमत होतो. परंतु सरकारनं नंतर आरक्षण दिल्यावर जर त्यावर स्वार होऊन महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी आपल्या हयातीत आरक्षण देऊ शकले नाहीत ते जर चढवाचढवीचं राजकारण करणार असतील तर त्यांचं पोळसुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यथावकाश आम्ही उघडं करू. जरांगेंचा आरोप करणं अजूनही थांबलेलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा आरोप केलाय की काल रात्री 4 ते 5 हजार महिलांवर लाठीचार्ज करण्याचा फडणवीसांचा डाव होता, परंतु आम्ही तसं होऊ दिलं नाही, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र बेचिराग झाला असता, असा गंभीर आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला. नाही, जरांगेने याच जरा अहंकारातनं बाहेर यावं. मला वाटलं आता त्यांचा गोड गैरसमज आहे, मीडियात थोडीशी पब्लिसिटी मिळते म्हणून त्यांना असं वाटतं की आपल्या मागे समाज आहे, परंतु तो गोड गैरसमज आहे. समाजाला त्या ठिकाणी 10% आरक्षण मिळालेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत काय झालं, लाठीचार्ज करणार होतात. आता महिलांच्या बाबतीतल्या सुद्धा सगळ्या गोष्टी या आंदोलनातल्या त्या ठिकाणी यथावकाश काय काय घटना झाल्या त्या पुढे येतील. बरं, आता जरांगे म्हणतात की मी 2 दिवसाचा आराम करणार. त्यांनी आंदोलन जे आहे ते मागे घेतलेलं आहे, साखळी उपोषण करणार, सगळ्या समन्वयक कार्यकर्त्यांशी बोलणार अशी भूमिका त्यांनी घेतली. मला वाटतं 2 दिवसाच्या आरामाने होणार नाही त्यांचं. एवढे दिवसाचं आंदोलन आहे, त्यांनी जरा जास्तीचा आराम त्या ठिकाणी करावा, त्याची आवश्यकता आहे. कारण आंदोलन केल्यामुळे, उपोषण केल्यामुळे प्रकृती स्वास्थ्यावर निश्चितपणे परिणाम होत असतो. त्याच्यामुळे 2 दिवसाचा आराम त्यांना पुरेसा ठरणार नाही. त्यांनी जास्तीत जास्त विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला भविष्यात अशा प्रकारच्या नेत्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रकृती स्वास्थ्य ठीक राहावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे 2 दिवसाच्या ऐवजी त्यांनी जास्तीचा आराम करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.